अखेरकार आमच्या इशापर्यंत इशारा इथनं पोहोचत असताना की हा नो चेंडू आणि फ्री हिट असेल, कारण प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही पाहता. फ्री हिटचा बॉल बबलू पाटील या वेळेला फुल लेंथा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं गॅदर केला गेला आणि एकही धावसंख्या नसेल. नाही, याच गोष्टीसाठी साईदादा बबलू पाटील जास्त पारंगत आहे. कारण जर गोलंदाजीचा विश्लेषण पाहिला गेला तर जरी लेफ्ट आर्म गोलंदाज असले ना तरी लसित मलिंगासारखी नक्कीच त्यांचे ॲक्शन आहे, तो अँगल सुद्धा सेम टाकत असतात. परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये ते भरपूर सारे चेंडू गॅदर करत असतात. अपील केली जाते त्या ठिकाणी, अपील इथनं पाहिलं गेलं तर फेटाळली जाते आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर फाईन लेगला बॉलची अडवणूक झाली आणि परिणामी आपण पाहिली गेली तर इथनं सिंगल त्या ठिकाणी एकवट येत असताना दोन्ही फलंदाज प्रशांत आणि विकेटची ही आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बबलू पाटीलचा पहिला चेंडू पाहिला गेला तर नो आला, त्याच्यावरती एकही धावसंख्या नव्हती. त्याच्यानंतर फ्रीडचा बॉल, त्याच्यावरती एकही धावसंख्या नाही आणि अखेरकार एक धावसंख्या त्या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये बॅटच्या साह्याने इथं प्राप्त होते आणि टीमची धावसंख्या 2. राम द विकेटने उचलला गेला फटका. तटीय सर्कलचं रेस्ट्रिक्शन होतं, फिल्डर होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर, सी मारेशे पार. हा षटकार मध्ये हा षटकार. अजून एक ओपी चेंडू, त्या ठिकाणी दिशा द्यायची होती तडमॅनला, फिल्डिंग थोडीशी चुकीची झाल्यानंतर सुधारली सुद्धा गेली आणि दरम्यान आपण पाहिली गेली तर सिंगल. हाही चेंडू ओपीच होता परंतु तो फटका जर आपण बघितला गेला तर अगदी दिशा देण्याचं काम होतं. पॉईंट आणि कव्हर जी गॅप होती त्या गॅपमध्ये नक्कीच त्यांना टाकायचं होतं. परंतु इथे त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं ना तर या बॉल आणि चेंडूचा जास्त काही संपर्क नव्हता, त्या अनुषंगाने इथं सिंगल एकवटली गेली. यावेळेला खूप चांगल्या प्रकारचा फटका चांगल्या खऱ्या अर्थाने देखना फटका, ले ग्लास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि क्लासिकल नक्कीच स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळते. बॉल स्क्वेअर लेग सी मारेशे पार 4. कप केली गेली लाईन आणि त्याच्यानंतर सरळ फेकून दिलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशे पार. लागोपाठचा हा दुसरा चौकार प्रशांतच्या बॅटमधून. राजू पाटील नक्कीच त्यांचं हे सुमधुर संगीत आणि या विभागामध्ये हे चषक नक्कीच तुम्ही पिंपला देवी चषक पाहता, परंतु त्यांच्या गाण्यांना सुद्धा ज्यांनी आवाज नक्कीच आपलं दिलं गेलं ते परमेश माळी यांच्या शुभवाणीतून गायलेलं हे नक्कीच संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत होतं. या ठिकाणी पहिल्या षटकाचा पहा खेळ संपन्न झालाय आणि मेन काय होतं तर स्ट्रायकर एंडचा गोलंदाज बबलू पाटील ज्यांच्यावरती पूर्णपणे मॅचची जिम्मेदारी असते, त्या जिम्मेदारीवरती घाव घातला गेला आणि त्याच्या अगेन्स्ट तब्बल जर पाहिलं गेलं तर 17 धावसंख्या त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. प्रशांत आणि विकेश नक्कीच दोन फलंदाजांना जिम्मेदारी होती त्या ठिकाणी, कारण जिम्मेदारी आपण जेव्हा पूर्ण करत नाही ना तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ नाही. परंतु कमबॅक करण्याची ना क्षमता बबलू पाटीलकडे आहे. बबलू पाटील असतील, त्याच्यानंतर सौरभ असतील, बंटी पाटील असतील, हे असंख्य जे गोलंदाज आहेत ना ते या धावसंख्या थांबवण्याचं नक्कीच धाडस माणस तर नक्कीच दाखवतील. परंतु आता ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी नेहमी बंटी येत असतात, परंतु आता जर आपण पाहिलं गेलं तर सौरभला आता सेकंड ओव्हरसाठी त्या ठिकाणी बबलू पाटीलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं. कॅप्टनना त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर कॅप्टन आपल्याला वेगळा पाहायला मिळाला. सातत्याने बबलू पाटील खूप कमी कॅप्टनशिपसाठी येत असतात, परंतु ना या संघाला ना लीड ते करत असतात आणि आता सुद्धा मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी सजवली जाते. डीपमध्ये फिल्डिंग जर पाहिली गेली ना वाईडिश लॉंग ऑन, त्याच्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, अगदी मध्ये झोनमध्ये एक फिल्डर तैनात आहे आणि त्याच्यानंतर डीपमध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे, जे षटक नक्कीच दुसरं असेल मॅन्डेटरी पॉवरचं. या वेळेला फटका पहा ऑन साईडला खेळायचा होता, परंतु बॅटचं हलकंसं चिंबन होतं. एस्टनवरती चेंडू जाऊन आदळला गेला, एस्टनचा वेध घेतला गेला चेंडूने आणि पहिल्याच इथनं विकेटचं पतन, पहिली सफळता त्या ठिकाणी सौरभला मिळत असताना लागतो आहे षटका क्रमांक पहिला 17 आकड्यावरती टीम नांदिवली क्रिकेट संघाला.
कारण बॅटच्या अगदी थोडासा कनेक्शनमध्ये हा चेंडू होता. एस्टांवरती जाऊन आदलला गेला आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या विकेटचं 17 या धावसंख्येवरती पतन झालंय. दुसऱ्या षटकामध्ये सौरभला मिळते ही सफलता. पहिल्या षटकामध्ये सफलता मिळू शकला नाही बबलू पाटील, त्याच्यानंतर पहिली सफलता सौरभने मिळवून दिली आहे. अमोल या वेळेला फुल लाईन चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न बंटी पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये झाला आणि फक्त सिंगल मिळेल. नवीन फलंदाज पहा अमोल गेल्यात आणि अमोल आणि त्यांच्या समवेत आता प्रशांतला चांगली भागीदारी रचावी लागेल. प्रशांत आघाडीला गेले होते. ज्या प्रशांतच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 9 धावसंख्या 4 चेंडू फेस करत असताना त्यांनी बनवला गेला आणि त्याच्यानंतर अमोलनी नक्की स्ट्राईक रोटेट होत असताना 1 धावसंख्या त्यांनी आपल्या बॅटमधनं दाखवली गेली. टीमची धावसंख्या 18. बहुत तयार होतात सौरभ ऑफ द विकेट. रिव्हर्स असं बाहेर काढलं, मिस होतात. मिस केली लाईन त्या ठिकाणी, कारण टप्पा सौरभचा जर बघितला गेला ना तर त्या ठिकाणी थोडासा गुड लेंथवरती होता आणि गुड लेंथवरनं जेव्हा आपण टप्प्याला बाउन्स देतो ना, चेंडूला बाउन्स देतो ना, तेव्हा रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी तुम्हाला क्रॉस बॅटेचा स्ट्रोक नक्कीच खेळावा लागतो. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हुगला गेला. त्या ठिकाणी सौरभचा अजून एक चांगला चेंडू इथनं टीमला आता सपोर्ट करतो. त्यावेळेला फटका चांगला आहे, वरून हा फटका फ्लिक पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीचा समतोल राखू शकले नाही. त्या अनुषंगाने हा बॉल त्या ठिकाणी सी मारेचे पार आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की यस इट इज अ 6. त्या ठिकाणी प्रशांतच्या बॅटमधनं नक्कीच षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या 24 या आकडावरती. निसर्गरम्य वातावरण त्या चालू असली मॅच. या वेळेला बॅकफुटला गेले पहा, पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलं होतं, फ्लिक ऑफ द रेस्ट तोच फिल्डर, परंतु आता अडवला जातं चेंडूला. जे कॅप्टन होते, कॅप्टनकडनं चुकी झाली ती सुधारली गेली. स्ट्राईक होते रोटेश स्ट्राईककडे अमोलकडे, खात्यामध्ये जोडले जातात प्रशांत. धावसंख्या 1, टीमच्या धावसंख्या टोटलमध्ये धावसंख्या 1 आणि धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा बॉल जरूर असला ना तरी याही षटकामध्ये एक षटकार आलाय. 25 सौरभ ऑफ द विकेट. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका टीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर दूरवरती अडवतील का, अडवला गेलाय आणि त्या ठिकाणी उचलतात फेकतात नॉन स्ट्राईक इनवरती फेकी. सौरभकडे बॉल जाईपर्यंत अवधी होता 2 धावसंख्येचा आणि तो 2 धावसंख्येचा अवधी पूर्ण सुद्धा केला गेला आणि या 2 धावसंख्येने षटकाची झाली समाप्ती. षटकाच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 27 धावसंख्या. 13.50 आस्किंग रन रेट. हा आस्किंग रन रेट ना खऱ्या अर्थाने तो मेंटेन ठेवला गेला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 17 जिथे होतं बबलू पाटील. त्या धावसंख्या लगेचच गाडल्या गेला. कमबॅक केला एक षटकारानंतर सुद्धा त्या ठिकाणी सौरभने आणि त्याच्या षटकामध्ये फक्त 10 या धावसंख्या खर्च झाल्या. खऱ्या त्याने कौतुक ना दोन्ही फलंदाजा का करावं माहिती आहे, कारण प्रशांतने 2 चेंडू जे खेळले गेले ना अगदी दोन्ही चेंडू ना वरून फ्लिक होते, म्हणजे तो रचनात्मक फटका होता. आणि त्याच्यानंतर अमोलच्या बॅटमध्ये बचावात्मक फटका आला. ऑफ ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते जे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान होते ते वळले गेले. त्या बॉलवरती आले, शेवटच्या बॉलवरती 2. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 27 या आकडावरती. आता पाहावं लागेल, कारण तिसरं षटक किंवा दुसरं षटक त्या ठिकाणी बंटी पाटीलकडे असतं, म्हणजे साहजिकच बंटी पाटीलकडे नक्कीच आता आपल्याला जर पाहिलं गेलं ना तर षटक क्रमांक त्या ठिकाणी तिसरं सोपवलं जाईल का हाही प्रश्नचिन्ह नक्कीच पडला गेला आहे. परंतु तेच या मॅचमध्ये नक्कीच थोडेसे चेंजेस नक्की आणले गेले. बबलू पाटीलने बंटी पाटीलला 4थ्या षटकासाठी ठेवला गेला आहे. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 17 त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु आता लीडिंग ऑफ द फ्रंट भूमिका त्यांना बजावायची आहे. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर तिसरे षटक आता त्याच्या हातामध्ये असेल. काहीच्या मान्यवरांचा नक्कीच त्या ठिकाणी शुभागमन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल थोड्या वेळानंतर, परंतु कदाचित हे या स्पर्धेचे नक्कीच प्रणिती आहेत आणि खाद्य भ्रमंती त्यांच्या माध्यमातून आता दिली जाईल. वैभव आणि साहिल यावेळेला फटका चांगला केसला गेला फटका बॅटच्या रिदममध्ये, परंतु एलिव्हेशन कमी. सुरेख झेरीतनं स्वीकारला गेला. मिड विकेटला फिल्डर होते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेले प्रतीकच्या हातामध्ये नक्कीच झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन बबलू पाटीलला मिळतीये सफलता आणि या 27 या आकड्यावरती दुसरा गडी बाद. कारण फटका जर पाहिला गेला ना तर अगदी रॅपिड हा स्ट्रोक नक्कीच होता, परंतु ज्या अनुषंगानं या फटक्याचा विचार केला गेला तर फ्लाईट जास्त मिळाली नाही.
फ्लायटेड स्ट्रोक खेळले नाही. अगदी जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ना त्याच्या हातामध्ये अगदी हलवार पद्धतीने नक्कीच हा झेल आला. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती महत्त्वाचं हेच राहिलं आहे. कारण ज्या ठिकाणी तुम्ही ज्युनियर ऑलराऊंडर असतात, टीमचं प्रतिनिधित्व तुम्ही करत असतात, त्यावेळेला तुमच्या पद्धतीने फिल्डिंग डिपार्टमेंट सजवावी लागते. तीच फिल्डिंग डिपार्टमेंट बबलू पाटीलच्या माध्यमातून. अजून एक चांगला बॉल पहा, फ्लिक करत असताना फक्त दिशा दिली चेंडूला. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो, उचलला जातोय. बंटी पाटीलचा कॉल होता की स्ट्रायकर एंडला फेकी आली पाहिजे आणि त्याच्यानंतर ही स्ट्रायकर एंडला फेकी आली सुद्धा गेली आणि टीमची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. पहा या मॅचमध्ये ना तुम्हाला कॅल्क्युलेशन भरपूर पाहायला मिळेल. कारण ज्या अर्थाने जेव्हा कोलेगाव आणि नांदिवली एकामेकाच्या विरोधात आले तेव्हा सर्व खेळाडू एकामेकांना ओळखत होते. म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट ना एकामेकाच्या दोन्ही टीमला माहिती असतील. फुल्लर लेंथ त्याच चेंडूची प्रवृत्ती केली जाते. ऑफ ड्राईव्हचा फटका टीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग झाली आणि फक्त सिंगल इथनं मिळेल. बबलू पाटीलांना हेच करायचं होतं. सुरुवातीला जे षटक मागे ठरलंय ते षटक त्यांना गाळायचं होतं. सुरुवातीच्या षटकामध्ये 17 धावसंख्या आला. त्याच्यानंतर जे षटक 10 धावसंख्येचं हाताळलं ना सौरभचं, त्याच्या पावलावरती पाऊल टाकून मला गोलंदाजी करायची आहे. याच अनुषंगाने नक्कीच आता बबलू पाटील त्या ठिकाणी कमबॅक करतोय. या बल्ला पुन्हा एकदा फ्लिक केला गेला आणि या फलंदाजीची ना हीच विशेषता राहिली आहे. कारण फ्लिकचे फटके ते जास्त खेळत असतात. खऱ्या अर्थाने ना फ्लिकचा फटका कोणता फलंदाज खेळतो माहिती आहे? ज्याला टेनिस बॉल क्रिकेट सोडून ज्याला लेदर क्रिकेटचा अनुभव असतो ना तो खेळाडू ना जास्त असे फटके खेळत असत. कदाचित नक्कीच लेदर क्रिकेट खेळत असतील का नसतील हे माहीत नाही, परंतु हा फटका ना लेदर क्रिकेटमध्ये जास्त यूज केला जातो. धावसंख्या 1 आली, टीमची धावसंख्या 30 ऑन बोर्ड. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फाईन लेगला बॉल झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याने ठिकाणी अपील केली जाते. पंचांचा इशारा काय असेल आणि यस इट इज अ नॉट आउट. व्यवस्थित पोहोचले गेले सहजरित्या त्या ठिकाणी पोहोचत असताना इथनं सिंगल झाली. त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीनंतर आपल्याला 31 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळते. अजूनही एक चेंडू असेल कारण एक बॉलवरती विकेट आला. लागोपाठच्या 4 चेंडूवरती एकेरी नक्कीच धावसंख्या आली आहे. म्हणजे टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. नाही ह्या गरजेच्या गोष्टी असतात. कारण खऱ्या अर्थाने जेवण कोणी देतं, आपण असंही म्हणतो की जेवण कोणी देतं, परंतु पाण्याचे पुण्य ना खूप कमी माणसं करत असतात. शेवटचा बॉल शिल्लक असेल, लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर, जिथे बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 31 या आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल बबलू पाटीलचा आणि या बॉलवरती कमबॅक राहील की मोठा फटका येईल. बॉल तयार. यावेळेला फुल टॉस वेल लेफ्ट सोडून दिला चेंडू. एक धावसंख्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि एक धावसंख्या होईल कंप्लीट. पहा बोनसच्या रूपाने या 2 धावसंख्या. कारण बबलू पाटीलचा विचार केला गेला ना तर पहिला त्यांनी षटक हाताळलं ना, पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक चुकीच्या प्रकारे बॉल होता, परंतु हा बॉल इथनं सेफ असेल. षटकाची होती समाप्ती. धावसंख्याला त्या ठिकाणी 1 आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 32. नंतर जर स्कोरबोर्डचा विचार केला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये कमी धावसंख्या आल्या होत्या, परंतु त्याच्याहून कमी धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये बबलू पाटीलने खर्च केला. फक्त 5 धावसंख्या नक्कीच त्यांनी खर्च केला. आणि अनालिसिस जर आपण पाहिलं गेलं ना
तर पहिल्या बॉलवरती जी विकेट आली त्याच्यानंतर फक्त सिंगल म्हणजेच 5 बॉलवरती सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाल्या धावसंख्या ते ही टीम नांदिवलीच्या स्कोरकार्डवरती. नांदिवलीला ना आता काय करावं लागेल, कारण ज्या अर्थाने 32 धावसंख्या आहेत, हे षटक जर आपण पाहिलं गेलं ना तर षटक क्रमांक 4 आहे. ते 4 हाताळण्यासाठी कोणाला पाठवलं गेलं आहे तर त्या ठिकाणी शुभम याला, कारण सौरभसुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याने धावसंख्या खर्च केल्या. परंतु आता ही प्लॅनिंग ना तुम्हाला नक्की शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळेल की शेवटच्या षटकामध्ये नक्की कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. कारण जर बंटी पाटील म्हटलं गेलं ना तर बॅकअप द हँडने गोलंदाजी करतात, स्पिनर गोलंदाज आहेत, परंतु त्याचा वापर कदाचित आता शेवटच्या षटकामध्ये राहील की दुसरा गोलंदाज यूज केला जाईल तेही पाहावं लागेल. हे म्हणजेच टीम खेळत असताना टीम कोळेगाव टीमची धावसंख्या 32 आहे. शुभमला पाठवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॉल चांगला खऱ्या अर्थाने हा बॉल ना अगदी सरप्राईज करून गेला. कदाचित ना यंगस्टार असावा आणि यंगस्टारला ही संधी मिळावी त्यासाठी नक्कीच बबलू पाटीलने यावेळेला पाठवलं गेलं शुभमला. कारण आपण टॉस करण्यासाठी ना यंगस्टारलाच पाहिलं होतं आणि तोच यंगस्टार नक्कीच आपल्याला आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. शुभम पहिलाच बॉल सुरेख, धावसंख्या 32. यावेळेला अजून एक बॉल चांगला बॉल, दुसरा चेंडू लागोपाठचा, हा नक्कीच तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहा, जेव्हा आपण एखादा क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा एक टीम प्लॅनिंग तर आपल्याकडे असतेच, परंतु जो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरतो ना त्यावेळेला लेजंड आणि यंगस्टार या दोन्ही ना खेळाडूंचा भराना प्रत्येक टीममध्ये असतो. आणि ही संधी लेजंडला, नवीन यंगस्टरला, जनरेशनला का देणं गरजेचे असते माहिती आहे, कारण यंगस्टारमध्ये ना ती कुवत असते आणि ती कुवत आपल्याला शुभममध्ये पाहायला मिळते. लागोपाठचे 2 चेंडू डॉट, टीमची धावसंख्या 32. या बला आता खूप टप्पाचा बॉल उचलला गेला, इथं सदी बनू शकते. फिल्डर वरता 2 फिल्डर, कोऑर्डिनेशन नाहीये, परंतु इथनं झेल झाली ड्रॉप. कोऑर्डिनेशन ना कोणत्याच प्रकारे नव्हती. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावसंख्येसाठी परत लागेलात आणि 3 धावसंख्या कंप्लीट. कोऑर्डिनेशन तुमच्यामध्ये पाहिजे. आता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला फिल्डर होते, जर एका फिल्डरने आवाज दिला असता की मी घेऊ शकतो तर कॅच बनवू शकली असती, परंतु दोन्ही फिल्डरमध्ये कोऑर्डिनेशन कन्व्हर्शन नव्हता. आणि ज्या अनुषंगाने बघितलं गेल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे फिल्डर होते ना ते फिल्डरला आधी बॅकअपला जायला हवं होतं, परंतु ते बॅकअपला गेली नाही. परंतु 2 धावसंख्या होत्या, तिथे 3 धावसंख्या आल्या. करत आणि एकही धावसंख्या नव्हती. जर कॅच आली असती तर 3 धावसंख्या रोखू शकल्या असत्या, परंतु जर आणि तरचा क्रिकेटमध्ये काहीच प्राधान्य नसतं. टीमची धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल्लर लेन खोदून काढण्यात यश मिळतं. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी वळतात. काहीसा अडोग द कार्पेट चेंडू डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला आणि ॲक्युरेटली स्टंप टू स्टंप फेकी खूप सुरेखरित्या आली. 3 धावसंख्येनंतर फक्त आली सिंगल. टीमची धावसंख्या 36, जिथे षटक क्रमांक चालू आहे 4 सौरभ यांचा आणि बॉल सुद्धा समाप्त झाला 4. पहिल्या 2 बॉलवरती एकही धावसंख्या नाही, त्याच्यानंतर आली तिहेरी धाव, त्याच्यानंतर आली एकेरी धाव, म्हणजे 4 चेंडूमध्ये आता 4 धावसंख्या खर्च केल्यात सौरभने. टीमची धावसंख्या 36. शुभम अजून एक फुल लेंथ खोदू शकल्याने अपील केली जाते, परंतु पंच एक्झॅक्टली सांगतात की लेग स्टंपवरती नक्कीच चेंडू होता, त्याच्यामुळे नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मिस केली गेली त्या ठिकाणी लाईन आणि इथनं सिंगल. आता एक ओढत असताना मागच्या मॅचमध्ये ना मागच्या ओव्हरमध्ये ना बबलू पाटीलच्या आगेस फक्त 5 धावसंख्या आल्या होत्या, परंतु जर शुभमच्या या बॉलवरती एक जर धावसंख्या आली ना तर कदाचित ही षटक त्या ठिकाणी 5 धावसंख्येचं राहील. परंतु आता पाहायचं आहे की शुभमचा येणारा चेंडू ना किती धावसंख्या देऊन जाईल. टीमची धावसंख्या 37 बहुत यार, हे आपल्याला फटका चांगला खेळायचा आहे, परंतु एकही धावसंख्या मिळणार नाही. हे षटक नक्कीच इकॉनॉमिकल राहिलं. बबलू पाटीलने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या 17, त्याच्यानंतर आले सौरभ, त्यांनी धावसंख्या खर्च केल्या 5, नंतर 10, नंतर आले त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं ना तर पुन्हा सेकंड स्पेलमध्ये बबलू पाटील आले. म्हणजे बबलू पाटीलचा जर आपण विचार केला गेला ना तर बबलू पाटीलने 2 षटक फेकले गेले, 22 धावसंख्या नक्कीच त्यांनी खर्च केल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर जर विचार केला गेला तर शुभमची उल्लेखनीय कामगिरी, त्यांनीही 5 धावसंख्या खर्च केल्या. म्हणजे 2 षटक जे इकॉनॉमिकल राहिले ना त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे नक्कीच आता कॉन्टेस्ट या मॅचमध्ये रंगू शकतो टीम नांदिवली आणि टीम कोळेगाव नक्कीच यांच्या माध्यमातून. तर त्याच दरम्यान सन्माननीय मंगेजी ठाकूर आणि सन्माननीय एक डॅशिंग पर्सनॅलिटी नक्कीच देवेंद्रजी वजे साहेबांचं नक्कीच शुभ आगमन झालंय. दादा या व्यासपीठावरती येऊन असं नसतं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चांगले खेळाडू सुद्धा आहेत जे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर कोळेगाव टीममध्ये नक्की 40+ माध्यमातून ते चांगले खेळ नक्कीच खेळत असतात. त्या साहेबांचं शुभ आगमन झालं. असं नसतं VIP डाईसवरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. एक यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळाला शुभम, त्यांनी 5 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. आणि ज्या वेळेला नक्कीच किल्ल्याचा शिलेदार ज्या वेळेला महागडा ठरतो ना, किल्ल्याचा शिलेदार ज्या वेळेला जर आपण पाहिलं गेलं तर ज्या वेळेला परास्त होण्याच्या याच्यावरती असतो ना, तेव्हा त्यावेळेला जर पाहिलं गेलं ना तर त्यांचे जे पाठीरेखे असतात म्हणजे जे मावळे असतात ना, त्यांना तो किल्ला सांभाळावा लागतो. किल्ल्याचा शिलेदार कोण होता तर बबलू पाटील, त्याने जास्त मार खाला. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर आत्मविश्वास टाकून गेला तो म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये सौरभ शुभमवरती, आणि शुभमने 5 धावसंख्येचे षटक हाताळलं. आणि जी टीम प्लॅनिंग नक्कीच मी म्हणत होतो की शेवटच्या षटकामध्ये बबलू पाटील येतील, त्या ठिकाणी बंटी पाटील येतील, आणि तोच बंटी पाटील एक स्पिनर गोलंदाज आहे आणि तो आता शेवटच्या षटकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. होतं विकेट. पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही, ऑन ड्राईव्ह त्यांना नक्कीच करायचं होतं. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जाताना बघितलं गेलं 1 धावसंख्या कंप्लीट झाले, दुसऱ्यासाठी परतला गेलं आणि डेफिनेटली 2 धावसंख्या होतील. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जर बंटी पाटील गेले नसते ना तर बॉल जलद गतीने डीपमध्ये थोडासा आला असता, कदाचित लवकर तो चेंडू त्या ठिकाणी फील्ड झाला असता, एकच धावसंख्या मिळाली असती. परंतु असंख्य सारे प्रश्न ना ते आपल्याला सोडवावे लागतात आणि ते आता सोडवले जातील का? येणारे 5 चेंडू दरम्यान तुम्हाला सांगून जातील की टार्गेट कितीचा रचला जाईल टीम नांदिवलीच्या माध्यमातून. बंटी पाटील टीमची धावसंख्या 39 सफल झाले. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु मी आधीच म्हणलं होतं की आक्रमकता ही त्यांची ओळख राहिली आहे आणि आक्रमक गोलंदाज त्या ठिकाणी बंटी पाटीलच्या खात्यामध्ये जोडला जातो आहे. विकेट 39 या आकड्यावरती लागतोय हा षटका क्रमांक 3 टीम नांदिवली क्रिकेट संघाला. विकेटवरती तुम्हाला आता जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला खूप प्राधान्य आहे. टॉसचा नंतर विचार केला जातो, त्याच्या अगोदर विकेटचा आपण नक्कीच विचार करतो. आणि मागच्या मॅचमध्ये नक्कीच तुम्ही पाहिलं असेल तर अगदी 2 नक्कीच विकेट राखून नक्कीच टीम गोरपे पुढे होती. अगेन्स्ट त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर वडवली हे संघाची सोबत खेळत असताना 5ची गरज होती, परंतु ज्या वेळेला एक चौकार आला ना त्यावेळेला पूर्णपणे विजयामध्ये होती टीम गोरपे क्रिकेट संघ. म्हणजे विकेटला प्राधान्य काय आहे, कारण क्रिकेट संघटनेचे असोसिएशनचे ना जे नियम आहेत ना ते बदलावले गेले आहेत. कारण मलंगड असोसिएशनमध्ये नक्कीच मानपाडा या ठिकाणी मोडला जातो, म्हणून मलंगड असोसिएशनमध्ये काय नियम आहेत तर विकेट आणि टॉस या गोष्टीला प्रथमतः प्राधान्य आहे, म्हणजे कंपल्सरी चेसिंग नाही आहे. त्याच्यामुळे 3 विकेट गमावले गेलेत या मॅचमध्ये, जिथे नांदिवली खेळते. धावसंख्या 39 याकडे होती. बंटी पाटील शेवटच्या षटकासाठी आहेत आणि 4 चेंडू अजूनही त्यांना फेकावं लागतील या षटकामधले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पिंटू आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विचार केला गेला तर अमोल आहे, म्हणजे बाद झाले त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर पिंटू बाद झाल्यात. बहुत यार स्लोवर पद्धतीचा चेंडू. मी आधीच म्हटलं होतं की शैलीदार हा गोलंदाज आहे, पडल्यानंतर आउटस्विंग करण्याची ना ही नॅचरली क्षमता ना ही बंटी पाटीलमध्ये आहे आणि ती क्षमता त्याने दाखवली सुद्धा गेली. अजूनही आठवतं ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं ना तर अनेक साऱ्या क्रीडांगणावरती त्यांची फलंदाजी वडवली येथे शृंखला नक्कीच भरवली गेली होती. लागोपाठचे 3 षटकार सुद्धा आपण बंटी पाटीलच्या बॅटमध्ये पाहिले होते, परंतु तो गतवर्षी होता. यावला फुल टॉस चेंडू, फक्त दिशा देण्याचं काम. स्क्वेअर लेगला फिल्डर एक टप्पा घेऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, पण बॉल खूपच वेगाने नक्कीच ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेग सी मारायचे पार. बंटी पाटीलच्या विरोधात हा पहिला चौकार. खेळाडूंच्या चेहऱ्यावरती नांदिवलीच्या नक्कीच आणला असेल, कारण चौकाराने धावसंख्या आता 4ने वाढते आणि 44 याकडावरती टीमची टोटल त्या ठिकाणी पोहोचली जाते. 43 माफ करा, अजूनही 2 चेंडू या षटकामधले शिल्लक असतील. बहुत यार स्लोअर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर काहीतरी पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी अपील जोराने होती. ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्ही पाहता गोलंदाज ज्या वेळेला त्याच्या शैलीवरती त्याला खरा उतरतो आणि ज्या वेळेला त्याला अपील करायची असते ना तेव्हा जोराने नक्कीच त्या ठिकाणी अपील करत असतो, आउट्स दॅट. तशाच प्रकारे नक्कीच अपील करताना बंटी पाटील पाहायला मिळाला, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाही आहे आणि टीमची धावसंख्या आता 44 या आकड्यावरची स्थगित नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सेशनमधला, या ओव्हरमधला. फुलटा चेंडू फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगला आता फिल्डर, परंतु इथनं कॅच झाली ड्रॉप आणि परिणामी आपण काय बघितलं गेलं तर हा बॉल अडवला गेला, फेकला गेला. तोपर्यंत परिणामी आपण 2 धावसंख्या पाहिल्या गेल्या.
या 2 धावसंख्या आल्या नसत्या. फिल्डिंगमध्ये पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले सौरभ, ज्याच्या हातामध्ये ही कॅच अलगद पद्धतीने त्यांना घ्यायची होती, परंतु ते बीट झाल्यानंतर 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 46 आणि 47चं टार्गेट त्या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. ज्या ठिकाणी मागच्या मॅचमध्ये खांडेश्वर गोरपे क्रिकेट संघाला नक्की जे टार्गेट होतं ना 47चं, ते 47चं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल त्या ठिकाणी टीम कोलेगाव या क्रिकेट संघाला. ही मॅच ना लवकर संपणारी नाही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये आपण काय पाहिलं, टीम मातार्डीने जास्त धावसंख्या उभारल्या गेल्या, 70 ते 71 धावसंख्या चेस करू शकली नाही त्या ठिकाणी टीम दातिवली. परंतु ज्या ठिकाणी कोपर संघासमोर 34 धावसंख्या ठेवल्या होत्या, त्या ठिकाणी 34 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं आणि ते 34 धावसंख्या त्या ठिकाणी पूर्णपणे केल्या गेल्या, ते म्हणजे टीम कोपरने. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर वडवलीच्या अगेन्स्ट खांडेश्वर गोरपेने सुद्धा त्या धावसंख्या डिफेन्स त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. परंतु या मॅचमध्ये नक्कीच धावसंख्या कंप्लीट होतील की धावसंख्या चेस होतील हे सेकंड सेशनमध्ये येणारे दरम्यान तुम्हाला 5 षटक नक्कीच सांगून जातील. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित 2 दिवसाची नक्कीच ही देखणी स्पर्धा. जरी ही 2 दिवसाची स्पर्धा असली ना तरी प्रथम पारितोषिक तुम्हाला 50,000 पाहायला मिळेल आणि द्वितीय पारितोषिक ते म्हणजेच 25,000 रुपये. म्हणजे खेळाडूंसाठी ही पर्वणी आहे. कम खर्चावर जादा चर्चा नक्कीच करण्याची या ठिकाणी संधी नक्कीच असेल. 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये, परंतु 14 संघांचा काशा गुंडाळला जाईल आणि आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्की ज्या संघाचा चांगला प्रदर्शन राहील ना ते संघ आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. क्षण ना खूप महत्त्वाचे असतात. वाढदिवस झाल्यानंतरचे ते क्षण, लग्न झाल्यानंतरचे ते क्षण आणि मुलगा त्या ठिकाणी जन्माला येतो ना त्यावेळेस सुद्धा क्षण, प्रत्येक क्षण ना या आपल्याला टिपून ठेवावं लागतात. क्षण कशा प्रकारे असतात माहिती आहे, ओंजलीत धरलेल्या पाण्याप्रमाणे. कारण आपण ओंजलीत पाणी धरतो आणि काहीसे पाण्याचे थेंब ना हे जमिनीवरती पडतात आणि काहीशी पाण्याचे थेंब ना हे ओंजलीमध्ये राहतात. आणि ज्या प्रकारे ओंजलीत साठलेले थेंब आपण जसे आपल्या तोंडामध्ये टाकावे आणि ते आपल्याला आनंदित पाहावे ना, तशाच प्रकारे क्षण असतात. हे क्षण पूर्ण होतील का? 47चं टार्गेट आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 9.7च्या सरासरीने हे धावफलक आता बनवावं लागेल त्या ठिकाणी टीम कोळेगाव क्रिकेट संघाला. ही लढत ना त्या ठिकाणी कमजोरीची नसणार आहे, कारण जरी 47चं टार्गेट जरी असलं ना तरी मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच ना आपण पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहायला मिळाला. तशाच प्रकारे नक्की शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. उत्कंठ लाभेल की धावसंख्या चेस होतील की धावसंख्या डिफेन्स होतील, हा प्रश्नचिन्ह नक्कीच प्रेक्षक वर्गाला असेल, हा प्रश्नचिन्ह खेळाडूंना असेल. परंतु या 11 खेळाडूंना याचं उत्तर द्यायचं आहे की या 46 धावसंख्या बनतील की नक्कीच 47 धावसंख्या त्या ठिकाणी कंप्लीट होतील. अनेक सारा प्रश्नचिन्ह तुमच्यामध्ये नक्की सोडवलं जाईल. हे कोडं आहे आणि हे कोडं सोडवण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच मायक्रोफोनवरती आम्ही इन्व्हाइट करतोय द वेलवेट व्हॉइस ऑफ तुरभाई साईजी पाटील सर यांच्या शुभवाणीतून. मी तो थांबेन, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा. क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध, क्रिकेटचं हे महासंग्राम, क्रिकेटचे कुरुक्षेत्र आणि क्रिकेटच्या या पंढरीमध्ये आणि या मानपाडा विभागामध्ये भरवली गेलेली स्पर्धा जय पिंपलादेवी क्रिकेट संघ आयोजित नक्कीच ही 2 दिवसाची देखणी स्पर्धा. धन्यवाद. थँक्यू नागेश. वळूया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील अंतिम लढत एका बाजूला कोळेगाव तर विरोधात नांदिवली संघ. प्रथम फलंदाजी केली नांदिवली टीमनं. धावा खोडून काढल्यात 5 षटकामध्ये 46, 3 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 47चं टार्गेट. मागील सामना जसा आपण पाहिला होता तसं टार्गेट सेट केलंय, मात्र तसाच सामना पाहायला मिळेल का? गोलंदाज सज्ज झालाय. रँटम ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो तो सत्तू आणि नो स्ट्रायकिंग एंडला बुबलू असे 2 फलंदाज. तर गोलंदाजीमध्ये पहिले षटक हाताळताना गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. दुपारचं रगरगतं ऊन आणि ह्या उन्हामध्ये दोन्ही संघ मात्र घाम गाळत असताना आपण पाहतोय, कारण की नॉकआउटचे सामने आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटचा प्रत्येक सामना हा नॉकआउटचा आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लेंचा हा चेंडू आडव्या बॅटनं अतिशय दमदार फटका. चेंडू जातो ते मिड विकेट सीमा पार. पहिला कणकणीत चौकार आलाय तो सत्तूच्या बॅटमधनं.
सुमित संते आणि बबलू पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट आपण पाहिला होता आणि त्यानंतर मात्र पलटवार सुमितकडनं पाहायला मिळतोय. चौकांना सुरुवात स्वतःची आणि संघाची करत असताना 47 बनवायचे आहेत 30 चेंडूमध्ये. आतापर्यंत 2 चेंडू 4 धावा. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन जसा पहिला चेंडू होता ॲक्युरेट तसाच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाही आहे हे ओळखलं मी म्हणेन गोलंदाज सचिननं आणि त्या प्रकारे चेंडू फेकलाय. या अगोदरचा एक चौकार त्यानं आडव्या बॅटनं दाखवला होता, त्या ठिकाणी लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. सचिननं फुल लेंथचा चेंडू त्यावेळेस मात्र फेकला होता आणि त्या ठिकाणी समाचार घेतला होता तो फलंदाज सुमितनं. चौकार पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन कारण की फलंदाजचा स्ट्रॉंग झोन ओळखलाय मी म्हणेन गोलंदाजानं कारण की ऑन साईडला त्यानं एक चौकार दाखवला होता. ते पाहता लेग साईडला दोन्ही फिल्डर हे सज्ज केले जात आहेत. त्याच्यासाठी ही व्यूहरचना केली जाते सुमितसाठी. फॉर द विकेटनं सचिनचा हा चेंडू वन्स अगेन प्रहार केलाय. यावेळेस मात्र चेंडू जाईल तो स्क्वेअर लेगच्या सीमा पार. पंचांचा इशारा यावेळेस मात्र येतोय की हा चेंडू गेलाय एका टप्प्यावर सीमारेषेच्या पार गेलाय. म्हणजे हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा चौकार या षटकातील. आतापर्यंत गोलंदाजी विश्लेषण पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार परत चेंडू डॉट आणि त्यानंतर चौकार. 8 धावा म्हणजे चेंडू बॅटचं हे युद्ध कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलचं हे षटक आहे. या षटकामध्ये अशा प्रकारचे प्रहार पाहायला मिळतील यात शंका नाही आहे. लक्ष आव्हानात्मक आहे. 47 धावा 30 चेंडूमध्ये इतकं मोठं देखील लक्ष नाही आहे आणि इतकं छोटं देखील लक्ष नाही आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आव्हानात्मक लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधोमध गॅप शोधण्याचा प्रयत्न होता मात्र फटक्यामध्ये गती नव्हती. मिड ऑफ तैनात होता. चेंडूपर्यंत जाईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. एक धाव एकवटली जाईल आणि वैयक्तिक सुमित पोहोचलाय 9 या आकड्यावरती आणि संघ देखील पोहोचलाय तो 9 या आकड्यावरती. 47चा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात म्हणावी लागेल कारण की 9+ अशी धावगती आवश्यक आहे आणि आतापर्यंत 9 धावा जरूर एकवटल्यात. आणि आता स्ट्रायकिंग एंडला एक आक्रमक शैलीचा फलंदाज बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये. कित्येक मैदानं गाजवणारा हा फलंदाज आपण पाहतोय आणि की कोळीगाव संघाचा विचार केला तर सातत्यानं आपण पाहतोय रवींद्र संतेनंतर ह्या खेळाडूचं नाव सातत्यानं आपण क्रिकेटच्या पटलावरती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक खेळाडू. दरम्यान षटक कंप्लीट झाल्याचा पंचांचा इशारा येतोय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धापळकावरती बिनबाद 9 अशी सावध सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते ती टीम कोळेगावकडनं. पुढील मॅच मात्र इथनं जो विजेता संघ आहे तो संघ खेळेल गोरपे संघासमोर. की गोरपे संघाला सूचना केली होती की आपण कुठेही जायचं नव्हतं तर आपले जर खेळाडू गेले असतील तर त्यांना निश्चित आपण लगेचच बोलून घ्यायचं आहे. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आहे. दोन्ही संघ इथे मात्र मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा बनवल्यानंतर 47 धावा डिफेंड करण्यासाठी एका बाजूनं कंबर कसली आहे ती म्हणजे नांदिवली टीमनं तर एका बाजूला मात्र प्रतिकार केला जातोय तो कोळेगाव टीमकडनं. 2 चौकार आतापर्यंत ह्या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत फलंदाज सुमितकडनं. आतापर्यंत 3 चेंडू डॉट देखील षटकामध्ये पाहिलं होतं आपण पहिल्या षटकामध्ये आणि 2 चौकार. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये चांगलं बॅटल रंगलं चेंडू आणि बॅटमध्ये. गोलंदाजीमध्ये गोलंदाज अमोलचा वापर होईल. मानपाडा एंडकडनं हे दुसरं षटक फेकी केलं जाईल. पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक आहे. पिवड आणि P2 अशी 2 षटकं आपण पाहतोय कारण की 5 षटकांची एक इनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव 2 मात्र पॉवर सर्कलची षटकं फेकावी लागतील ते पुन्हा एकदा नांदिवली टीमला. दरम्यान हा चेंडू सफल झाले होते. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतो. पंचांकडे अपील जरूर केली जाते मात्र पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे. एक डॉट बॉलची समाप्ती. कारण की फलंदाज ज्या प्रकारे सफल झाला होता त्याला मात्र गतीचा वापर करायचा होता गोलंदाजच्या मात्र गोलंदाजानं ते लवकर ओळखलं आणि त्यानं मात्र गती कमी केली आणि स्लोअर प्रकारचा चेंडू फेकला होता. तिथे मात्र फलंदाज बीट झालाय. धावसंख्या स्थिर 9 धावा. गोलंदाज अमोल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता बॅटची आतली कडा आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय तो फाईन लेगला. रोखलं जाईल तोपर्यंत एक धाव एकवटली जाते. प्रथमतः दुहेरी अंकात संघ पाहायला मिळेल तो कोळेगाव संघ बिनबाद 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पूर्णतः जर आपण धावसंख्या पाहिली तर सुमितच्या बॅटमधनं ही धावसंख्या एकवटली गेली आहे. एका बाजूला बबलू पाटील यांनी एक चेंडू फेस केलाय ते मात्र बीट झाले होते मागील षटकामध्ये. या षटकामध्ये अपेक्षा असेल बबलू पाटीलकडनं
कारण की स्विच हिट असेल, रिव्हर्स स्वीप असेल आणि स्लॉक स्वीप अशा प्रकारचे मोठे फटके ह्या फलंदाजाकडनं सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहेत. टास बदलवलाय आणि अप्रतिम फटका, कारण की हा एक असा ताकदवर फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून स्वीप आणि स्विच हिटचे फटके 20 स्टेपमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण की अन्यथा आपल्याला जर विचार केला तर रिव्हर्स स्वीप ज्यावेळेस स्टान्स फलंदाज बदलवतात त्यावेळेस मात्र डीप पॉईंट असेल किंवा डीप स्पेअरलेग असेल अशा क्षेत्रामध्ये आपल्याला फटके पाहायला मिळतात. मात्र या खेळाडूमध्ये ती धमक आहे की हा रिव्हर्स स्वीपला देखील 20 स्टेपमध्ये फटके खेळू शकतो आणि तशा प्रकारचा दर्जेदार षटकार आलाय आणि या षटकारच्या मदतीनं संघ मात्र वेगानं पुढे सरकतोय, जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावरती. तर ह्यावेळेस मात्र पुन्हा एकदा सूचना येते की म्हाताडी आणि कोपर संघ दाखल झालाय, त्या कारणास्तव मात्र त्यांची मॅच होईल. आयोजन कमिटीच्या वतीनं इथनं मात्र सूचना आली आहे की दोन्ही संघ दाखल झालेत. काही अडचणी होत्या मात्र त्या दूर सारत हे दोन्ही संघ इथे उपलब्ध आहेत, त्या कारणास्तव त्यांचा सामना होईल. तर दोन्ही संघ टॉससाठी यायचा आहे, म्हाताडी संघ आणि कोपर संघ. गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. दरम्यान हा चेंडू स्वीप करायचा होता मात्र अतिरिक्त बाहेर होता चेंडू. उजव्या एसटीच्या बाजूने देखील फलंदाज शफल झाले होते. ऑफस्टिकला जिथे आपण पाहतोय फलंदाज शफल झाले होते मात्र त्यांच्याहून अधिक दूर हा चेंडू होता. फटका खेळणं देखील कठीण होतं आणि पंचांनी मात्र लगेचच गोलंदाजाला दंडित केलं. एक अतिरिक्त चेंडू इथे गोलंदाजाला फेकावा लागेल, वाईट चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा हा फटका आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला ताकदीचा प्रचंड वापर, चेंडूला फेकून दिलं जातं जणू काही लॉंग ऑफ सीमा पार. हा आणखी दर्जेदार षटकार येतोय बबू पाटीलच्या बॅटमधनं. मध्ये आलाय हे कौशल्य आहे मी म्हणेन बबलू पाटील मध्ये, कारण की कोणत्याही दिशेला खेळू शकतो हा फलंदाज. आणि असा फलंदाज ज्यावेळेस मैदानात असेल त्यावेळेस गोलंदाजासाठी मात्र खऱ्या अर्थानं डोकेदुखी असतं आणि ते आपण पाहू शकता. चेंडूला जणू काय फेकून दिलं जातं, मिड विकेट क्लिअर केलंय, चेंडू जातोय तो सीमा पार, गगनचुंबी षटकार आलाय आणि या षटकामध्ये तब्बल 3 षटकार पाहायला मिळालेत. धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळते ती तब्बल 29 या आकड्यावरती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 9 आणि या षटकात तब्बल धावा एकवटल्या गेल्यात त्या 20 धावा. 3 षटकार, एक सिंगल आणि एक मात्र स्क्वेअर चेंडू फेकला होता. समाचार घेतलाय पूर्णतः अमोलचा, कारण की बबलू पाटील ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता यावेळेस पुन्हा एकदा सिद्ध केली जाते. सामना मात्र आपल्या बाजूने झुकवत असताना कोलेगाव संघासाठी बबलू पाटील यायचा आहे. म्हाताडी संघ आणि कोपर संघ टॉससाठी दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. सामना असेल तो म्हाताडी आणि कोपर या दोन संघामध्ये. काय लाजवाब फलंदाजी होते. 29 धावा धावपळकावरती, 18 चेंडू आणि 18चं समीकरण, रन बॉल असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. याचं कारण की दुसऱ्या षटकामध्ये मात्र खूप मार बसला गोलंदाजाला. अन्यथा पहिल्या षटकात फक्त 9 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं टक्कर दिली जाईल ती नांदिवली टीमकडनं. मात्र दुसऱ्या षटकात खूप धावा बहाल झाल्या आणि तिथे मात्र हा संघ पिछाडीवरती बॅकफुटला आलाय. सुमित पुन्हा एकदा सज्ज होईल, डाव्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं ते पिंट्याच्या माध्यमातून. पहिलं षटक सचिनचं आपण पाहिलं, त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अमोलचा वापर आणि तिसऱ्या षटकासाठी पिंट्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा सुरेख फेकला पिंट्यानं. किमान ब्रेक थ्रू इथनं मात्र मिळवावा लागेल, कारण की जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती भागीदारी तोडावी लागेल. इथनं जर आपण सातत्यानं डॉट बॉल, सातत्यानं विकेट जर प्राप्त केले तर आपल्या विरोधी संघावरती आपण निश्चित दडपण आणू शकता आणि ते कार्य करावं लागेल या ठिकाणी पिंट्याला. आतापर्यंत बबलूचा बल्ला बोलताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की 3 उत्तुंग षटकार, ज्यामध्ये स्विच हिटचे 2 षटकार आपण पाहिले आणि एक स्लॉक स्वीपचा दर्जेदार षटकार आपण पाहिलाय. टॉस साठी मी सन्माननीय मंगेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण टॉस करायचा आहे. 4 षटकांचा सामना, एक फक्त पॉवर सर्कलचं षटक असेल. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा टास चेंज केलाय आणि फटका एक्झिक्यूट केलाय, मात्र फटका इनफिल्ड मध्येच आहे. चेंडूवरती स्वतः गोलंदाज धावून जातील, तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. आतापर्यंत 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल, चांगली भागीदारी इनिंग बिल्ड करत असताना हे दोन्ही फलंदाज.
आपल्या संघाला मात्र सावरलंय मी म्हणेन. 31 धावा धावफलकावरती, 16ची आवश्यकता आहे. 15 चेंडू शेष. दरम्यान हा चेंडू फुल लेंथचा चेंडू होता, प्रहार केलाय, एलिमिनेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक होता, धीरज होते त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करत असताना गोलंदाज पिंट्या. नवीन फलंदाज प्रतीक संते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल, पिंट्याचं काहीसा कमबॅक जरूर आपल्या टीमसाठी देत असताना 4 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट, 1 ब्रेक थ्रू देखील त्यानं प्राप्त केलाय. तर फुलेंचा चेंडू वन्स अगेन क्षेत्ररक्षक आहे, मात्र चुकी झाली आहे त्याच्याकडनं. आणि की ह्या सामन्यामध्ये परतण्याची मी म्हणजे ही संधी आली होती ती नांदिवली टीमला. कारण की ह्या ठिकाणी हा झेल जर प्राप्त केला असता तर निश्चित ह्या सामन्यामध्ये जरूर शिरकाव करू शकला असता तो नांदिवली संघ. मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप होते आणि की पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण क्रिकेटचं आपण कित्येकदा पाहिलंय. मात्र आज इथे झेल ड्रॉप झाली बबलू पाटीलची आणि त्याला मात्र आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय. 1 धाव देखील एकवटली जाते. एका धावेनं स्कोरबोर्डवरती पुढे वाटचाल पाहायला मिळेल. धावसंख्या 32 धावा. प्रतीक स्ट्रायकरवरती प्रथमता. तर पण हा चेंडू शफल झाले होते, ऑनसेटला फटका दाखवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही, मात्र कौतुक करावे लागेल गोलंदाज पिंट्याचं. फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या 6 चेंडूमध्ये आणि ॲक्युरेट लेंथ वरती गोलंदाजी केली होती. 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केला. 2 मिळू शकले असते, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ त्या ठिकाणी मिळाली नाही. पाण्याची माग केली जाते. 3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या 32 धावा. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. लक्ष आहे 47. आणखीन 15 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धावा. विकेटचा विचार केला तर प्रथम नांदिवली टीमने 3 विकेट गमावत 46 धावा उभारल्या होत्या. तर आतापर्यंत कोळेगाव संघाने फक्त 1 विकेट गमावलाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय आणि ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये. एक मात्र फलंदाज सुमित बाद झालाय. ज्या सुमितनं वैयक्तिक जर आपण विचार केला तर 11 धावसंख्येचं योगदान दिलं. 10 चेंडू त्यानं फेस केले होते. जवळजवळ तो 3 चेंडू डॉट देखील झाला होता. 4 चेंडू डॉट झाला होता आणि 2-3 सिंगल आपण पाहिले होते आणि 2 चौकार त्याच्या माध्यमातून अशी त्याची खेळी राहिली होती. एकंदरीत अतिशय चांगलं गुणलेखन आमच्या साथीला. डाव्या बाजूला आमचे रोहित आणि उजव्या बाजूला अंकित. रोहित आणि अंकित असं चांगलं गुणलेखनाचं कार्य करत असताना सकाळपासून. दरम्यान सामन्यामध्ये मात्र 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता असाच सामना आला होता वडवली आणि त्या ठिकाणी सामना रंगला होता. गोरपे यांच्या 2 संघादरम्यान सामना होता. 12-15ची आवश्यकता असताना काय षटक राहिलं होतं ते राजेश ह्या गोलंदाजचं. गोलंदाजीमध्ये सचिन पुन्हा एकदा, ज्या सचिननं पहिलं षटक फेकलं होतं त्या सचिन वरती पुन्हा एकदा विश्वास टाकलाय. पहिलं षटक फेकत असताना 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. तर ह्या षटकामध्ये मात्र विकेट किपर काहीसा कानमंत्र देत असताना निश्चित एक चांगलं वातावरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कारण की दोन्ही संघ कित्येकदा एकमेकांच्या विरोधात खेळलेत. एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध देखील आहेत आणि माहीत आहे एकमेकांना कसा खेळ राहतो बबलू पाटीलचा. तर मग हा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम फटका. ज्या वेगाने चेंडू बॅटवरती आला होता तितक्याच वेगाने चेंडूला या सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे. बिग हिट. बबलूच्या बॅटमधून येणारा हा उत्तुंग षटकार आणि सामना मात्र आपल्या बाजूने आणण्याचं कार्य केलं जाते बबलूकडनं. हा तब्बल जर आपण विचार केला तर 4था षटकार येतो बबलूच्या बॅटमधनं आणि या 6 धावेने संघ पोहोचलाय तर तब्बल 38 या आकड्यावरती. आवश्यकता असेल फक्त 9 धावसंख्येची. चेंडू शेष आहेत 11. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला अतिशय सुरेख फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर गोळीच्या वेगाने चेंडू फरार. सीमा पार चौकार.
धावांचा पल्ला मेवाने गाठला होता, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 44 या कडेवरती. आवश्यकता असेल 3 धावसंख्येची आणि चेंडू शेष आहेत ते तब्बल ह्या षटकातील देखील 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक म्हणजे 9 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. आगल्या वेगळ्या शैलीमध्ये आपण पाहतो बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अचूक जजमेंट आणि सुरेख झेल, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. कारण की ज्याप्रमाणे सीमारेषेवरती तैनात होते, जजमेंट बांधलं होतं की चेंडू एक्झॅक्टली कुठपर्यंत येईल आणि तिथे मात्र एक सुरेख झेल कडवड करत असताना फलंदाज बबलू पाटीलचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि बबलू पाटीलला मात्र परतावं लागेल. मात्र काम तमाम केलंय. 10 चेंडू आणि तब्बल 32 धावसंख्येची महत्वाची खेळी बबलूनं साकारली आणि त्या जोरावरती मात्र आता संघ फ्रंटफुटला पाहायला मिळतोय. कारण की फक्त आवश्यकता आहे ते म्हणजेच 3 धावसंख्येची. आतापर्यंत षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील. एक मजबूत शरीरयष्टीचा बंटी पाटील मैदानात दाखल झालाय. सामना जवळ झुकलाय. मात्र अजूनही क्रिकेटची जशी आपण अनिश्चितता पाहतो ते पाहता अजूनही सामन्यामध्ये काही पर्सेंटेज जर आपण विचार केला तर निश्चित नांदिवली संघासाठी हा सामना आहे. मात्र त्यासाठी किमया करावी लागेल, त्यासाठी जादू करावी लागेल गोलंदाजांना. दरम्यान हा चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नवनवीन फटक्यांचा आविष्कार करण्याचा प्रयत्न. कारण की सामना जवळजवळ कोळेगाव संघाच्या बाजूने झुकलाय ते पाहता अशा प्रकारचे प्रयोग या सामन्यामध्ये जरूर केले जातील. कारण की ह्या अगोदर जर आपण विचार केला तर बबलू पाटील देखील एक वेगळ्या स्टान्समध्ये उभा राहताना आपण पाहिलं. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर. पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय चेंडू. धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या धापळकावरती 45 धावा. 2 धावसंख्येची फक्त आवश्यकता. गोलंदाज सचिन. दरम्यान हा चेंडू बॉडीवरती चेंडू आला होता, मात्र इथे 1 धाव घेतली जात नाही. या सामन्यामध्ये जरूर संघ फ्रंटफुटला आहे. मात्र अन्यथा जर सामना कट टू कट असता तर एक धावेचं महत्व जरूर लक्षात आलं असतं कोलेगाव टीमच्या. कारण की ज्यावेळेस एका धावेनं संघ सामना गमावतो त्या संघाला निश्चित आपण विचारू शकता एका धावेची किंमत. इथे मात्र आवश्यकता आहे फक्त 2 धावसंख्येची. अंतिम षटक एक काढली तरी देखील विकेटच्या आधारावरती निश्चित सामना जिंकू शकतो कोळेगाव संघ. मात्र ज्या प्रकारचा खेळ केलाय निश्चित 2 धावा पूर्ण केल्या जातील कोलेगाव टीम कडनं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण आज पाहिलं ज्या ठिकाणी षटक फेकलं होतं गोलंदाज दातेलू संघाच्या विरोधात माताडी संघाचा गोलंदाज होता. सात्विकनं 6 चेंडू एक्स्ट्रा फेकले होते तर एक गोलंदाजानं त्याच्या विरोधात फक्त 1 धाव खर्च केली होती. असं वाटलं तर निर्धाव षटक जाईल. तसं काही षटक आलं तर काम बनेल मी म्हणेन. तसं काही घडत नाही. बॅकफुटला जाऊन स्क्वेअरकटचा हा सुरेख फटका आपण पाहतोय. विजयी फटका मी म्हणेन आपल्याला पाहायला मिळतो. तो नवका फलंदाज आला होता, प्रतीक आला होता, त्याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय आणि सामना जिंकला कोलेगाव टीमनं. खूप खूप अभिनंदन कोलेगाव संघ. तर ह्या स्पर्धेमध्ये निश्चित सहभाग नोंदवला त्याबद्दल निश्चित आम्ही नांदिवली टीमचे देखील आभार व्यक्त करतोय आणि इथून पुढील वाटचालीसाठी त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतोय. शेक हँड करायचा आहे आपण, कारण की जे काही द्वंद्व होतं ते सामन्यापर्यंत आणि सामन्यानंतर मात्र मैत्रीपूर्ण संबंध सातत्यानं आपल्याला जोपासायचे आहेत. कारण की क्रिकेटचा विचार केला तर सध्याच्या घडीला दररोज आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतोय. म्हणजे अनेक स्पर्धा सातत्यानं बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतात. ते पाहतात दररोज आपला एकमेकांशी संपर्क होतो, एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळ करावा लागतो. मात्र माणूस म्हणून आपल्या मैत्रीपूर्ण जे संबंध आहेत ते सातत्यानं आपण जपले पाहिजेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ते म्हातार्डी आणि कोपर या 2 संघादरम्यान टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो कोपर संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलंय ते म्हणजे म्हातार्डी टीमला. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बबलू पाटील. 32 धावा ज्यानं कुठून काढल्यात, 10 चेंडू आणि 32 धावसंख्या, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. तर मी विनंती करतो मी सन्माननीय मंगेशजी ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे बबलूला मात्र गौरवित करायचंय. सन्माननीय आमच्या मंगेशजी यांना विनंती असेल मंगेशजी ठाकूर यांना की आपल्या शुभ हातचे या खेळाडूला मात्र आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. दमदार खेळ बबलूचा आपण पाहिला, कारण की बबलू मध्ये ही क्षमता आहे. स्विच हिटच्या माध्यमातून लॉंग ऑफ देखील तो क्लिअर